नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर किरण सानप. तुमच्या सर्वांचे माझ्या डॉक्टर किरण सानप ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲनिमिया म्हणजेच हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होणे याविषयी सविस्तर माहिती आणि परफेक्ट आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे, ज्या उपायांनी तुम्ही तुमची रक्ताचे प्रमाण वाढवू शकता आणि तेही कायमस्वरूपी. मित्रांनो, सध्या आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपली लाईफस्टाईल खूप जास्त प्रमाणात चेंज झाली आहे. खाण्यापिण्यात खूप जास्त बदल, पालेभाज्या सत्वगुणयुक्त म्हणजे जीवनसत्वयुक्त आहार आपण घेत नाही आणि त्यामुळे साहजिकच रक्ताची कमतरता आपल्या शरीरामध्ये भासू लागते. आपल्या शरीरामध्ये नॉर्मल हिमोग्लोबिन हे 12 ते 16 ग्रॅम इतके असते. जर यापेक्षा हिमोग्लोबिनची लेव्हल कमी झाली असेल, रक्ताचे प्रमाण कमी झाले असेल, तर त्याला आपण ॲनिमिया असे म्हणतो. ॲनिमिया यालाच आयुर्वेदामध्ये पांडुरोग असेही म्हणतात. पांडुरोग म्हणण्याचे कारण असे आहे की हिमोग्लोबिन जेव्हा कमी होते, रक्ताची कमतरता जेव्हा आपल्या शरीरात होते, रक्त कमी झाल्यामुळे आपल्या शरीरावरती सफेद, पांढरा किंवा फिकटपणा दिसू लागतो, आपल्या कलर पांढरा दिसू लागतो, म्हणून याला पांडुरोग असे आयुर्वेदामध्ये म्हटले जाते. आता हे हिमोग्लोबिन कमी होण्याचे खूप सारे कारण आहेत. हिमोग्लोबिनचे खूप प्रकारही आहेत, त्याची ट्रीटमेंटही ॲलोपॅथीमध्ये वेगवेगळी आहे प्रत्येकाची प्रकारानुसार. तर मुख्यतः म्हणजे आपल्या शरीरातील लोहाचे प्रमाण, आयर्नचे प्रमाण जेव्हा कमी होते, तेव्हा साहजिकच रक्ताची निर्मिती कमी होऊ लागते आणि त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ लागते. तर हिमोग्लोबिन किंवा रक्त कमी झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. खूप जास्त प्रमाणात विकनेसपणा, अशक्तपणा खूप प्रमाणात जाणवतो. सध्या रक्ताचे प्रमाण कमी होण्याचे प्रमाण खूप साऱ्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात वाढले आहे. कामाची दगदग, धावपळ, ताण तणाव या सर्व गोष्टी याला कारणीभूत असतात. खाण्यापिण्यातील बदल. तर रक्त कमी झाल्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशक्तपणा, विकनेसपणा शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात जाणवतो. थोडेसे चालताना दम लागतो, थोडेसे जरी चालले तरीही लगेच दम लागतो, लगेच बसून घ्यावेसे लागते. थोडेसे काम केले तरीही लगेच थकवा येतो, जास्त वेळ उभे राहत नाही किंवा चालताना चक्कर येऊ लागतात, जास्त वेळ उभे राहिले तरीही चक्कर येऊ लागतात, पूर्ण अंग दुखते, बॉडी पेन होतात, पाय खूप जास्त दुखू लागतात. तसेच जेवण व्यवस्थित जात नाही, भूक अजिबातही लागत नाही. तसेच मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीराचा कलर फिकट किंवा पांढरट होऊन जातो, सफेद पडू लागतो. हातापायांवरती, चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात सूज येते. तसेच जुलाबही होऊ शकतात, पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. एकूणच पूर्ण बॉडीमध्ये विकनेसपणा रक्ताचे प्रमाण कमी झाल्यामुळे येतो. थोडक्यात सांगायचे झाले तर आयुर्वेदामध्ये जे काही सप्तधातू सांगितले आहे, जे की रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, तर हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे या सप्तधातूंवरती परिणाम होतो. सप्तधातूंची निर्मिती व्यवस्थित होत नाही आणि साहजिकच त्यामुळे आपले शरीर कृश किंवा आपले शरीर एकदम थकल्यासारखे होऊन जाते. कुठलेही काम करण्याची इच्छा राहत नाही. थोडेसे काम केले तरीही लगेच थकवा जाणवतो. जेवण अजिबातही जात नाही, विकनेसपणा, झोप येत नाही, पाय खूप जास्त दुखतात, पायावरती सूज खूप जास्त येते, चेहऱ्यावरती सूज येते, ओठ सफेद होतात, जीभ पांढरी पडते. अशा प्रकारची लक्षणे हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे आपल्या शरीरावरती दिसू लागतात. तर तुम्हाला जर काही अशा प्रकारची लक्षणे जाणवत असतील, थकवा जाणवत असेल, तर नक्कीच तुम्ही तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून घ्या. आणि भरपूर जणांना हिमोग्लोबिन कमी झाल्यावरती तुम्ही ॲलोपॅथीच्या गोळ्या, इंजेक्शन, सलाईन्स वगैरे घेता, परंतु याने रक्ताचे प्रमाण लगेच वाढत नाही आणि वाढलेले रक्त परत 1-2 वर्षांनी किंवा 6 महिन्याने परत पुन्हा रक्ताची कमतरता निर्माण होते, परत ट्रीटमेंट तुम्हाला घ्यावी लागते. तर ही आयरन डिफिशियन्सी किंवा शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताची निर्मिती व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे रक्ताची कमतरता तयार होते, हिमोग्लोबिन कमी होऊन जाते. तर यासाठी तुम्ही भरपूर ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेऊनही तुमचे रक्ताचे प्रमाण कमी होत असेल. आणि आता हिमोग्लोबिनचे खूप सारे प्रकार आहे. आता सर्व प्रकारांची माहिती व्हिडिओमध्ये सांगणे शक्य नाही. तर कुठल्याही प्रकार असो ज्यामध्ये तुमचे हिमोग्लोबिन कमी होत असेल, जसे की सिकल सेल ॲनिमिया किंवा आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया, कुठल्याही प्रकारचा ॲनिमिया जर तुम्हाला असेल, कुठल्याही प्रकाराने तुमचे रक्त जर कमी होत असेल आणि तुम्ही ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेऊनही तुमचे रक्ताचे प्रमाण वाढत नसेल, तुम्ही खूप सारी ट्रीटमेंट घेतली आहे परंतु तरीही 6 महिन्यात, 1 वर्षात परत तुमचे रक्त कमी होत असेल, तर त्यासाठी हा व्हिडिओमधील जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, हे उपाय जर तुम्ही व्यवस्थित केले
तर तुमचे रक्ताचे प्रमाण कायमस्वरूपी वाढेल आणि परत रक्त सुद्धा तुमचे कमी होणार नाही। तसेच याचबरोबर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी थोड्याशा बदलाव्या लागतील। खाण्यामध्ये थोडेसे पालेभाज्या तसेच सत्वगुणयुक्त आहार घेणे पण फार गरजेचे आहे। चला तर आता डायरेक्टली उपाय तुम्हाला सांगतो। ज्यांना पण शरीरामध्ये ज्यांना पण रक्त कमी झाले आहे, ज्यांचे हिमोग्लोबिन कमी झाले आहे, ॲनिमिया आहे, सतत रक्ताचे प्रमाण कमी होत आहे, महिला असो पुरुष असो लहान मुले असो, सर्वांसाठी हे उपाय अतिशय फायदेशीर आहे। तर ज्यांना पण रक्त कमी झाले आहे त्यांच्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय सांगतो। सर्वात पहिले तर एक चूर्ण तुम्हाला तयार करायचे आहे। त्यासाठी लागणाऱ्या औषधी तुम्हाला म्हणजे सर्वात महत्त्वाचे पहिली औषधी आहे सुंठ। सुंठ तुम्ही घ्यायची आहे 50 ग्रॅम, यालाच आपण ड्राय जिंजर किंवा सुकलेले आले असेही म्हणतो। ही सुंठ घ्यायची आहे तुम्ही 50 ग्रॅम। त्यानंतर पिंपळी घ्यायची आहे तुम्ही 50 ग्रॅम म्हणजेच लॉंग पायपर। आणि त्यानंतर वाळलेला आवळा किंवा सुकलेला आवळा घ्यायचा आहे तुम्ही 50 ग्रॅम। लक्षात ठेवा तीनच औषधे तुम्हाला लागणार आहे, सुंठ, पिंपळी आणि आवळा। हे तिघही तुम्ही समप्रमाणात घ्यायचे आहे 50-50 ग्रॅम। ह्या प्रत्येकाची बारीक पावडर तयार करा, चूर्ण तयार करा, एकत्र चांगले मिक्स करा। आणि जर आता तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील, लहान मुलांचे रक्ताचे प्रमाण कमी झाले असेल तर या लहान मुलांमध्ये हे चूर्ण तुम्ही अर्धा चमचा डेली एकच वेळा द्यायचे आहे आणि ते मधामध्ये मिक्स करून दिले तरीही चालू शकते लहान मुलांना। जर 10-12 वर्षाच्या आतमधील मुले असतील तर त्यांना अर्धा चमचा तुम्ही एक वेळा द्या हे चूर्ण मधाबरोबर जेवणानंतर अर्धा ते 1 तासाने। आणि 10 वर्षाच्या पुढील जर मुले असतील तर त्यांना तुम्ही अर्धा चमचा 2 वेळा देऊ शकता 15 वर्षापर्यंत मधाबरोबर मिक्स करून जेवणानंतर सकाळी आणि संध्याकाळी अर्ध्या तासाने। आणि जे काही 15 वर्षाच्या पुढील व्यक्ती म्हणजे प्रौढ माणसे असतील, मुले असतील तर त्यांच्यासाठी 1 चमचा चूर्ण तुम्ही घ्यायचे आहे सकाळी जेवणानंतर अर्ध्या तासाने मधाबरोबर किंवा पाण्याबरोबर दुधाबरोबर घेतले तरीही चालू शकते। आणि रात्री पण जेवणानंतर 1 चमचा चूर्ण घ्यायचे आहे अर्ध्या तासाने, जेवणानंतर 1 तासाने किंवा अर्ध्या तासाने 1 चमचा दुधाबरोबर पाण्याबरोबर किंवा मधाबरोबर घेतले तरीही चालू शकते। हे चूर्ण कंटिन्यू तुम्ही 3 महिने घ्यायचे आहे। कितीही रक्त तुमचे कमी झालेले असो, 4 पॉइंट असो, 5 पॉइंट किंवा 6 पॉइंट, जर कितीही तुमचे रक्त कमी झाले असेल तरीही तुम्ही हे चूर्ण कंटिन्युअसली 3 महिने 4 महिने घेतले तरीही चालू शकते। याला सपोर्टिव्ह आयुर्वेदिक औषधे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर हे चूर्ण लक्षात ठेवा। याचे प्रमाण परत एकदा सांगतो। लहान मुलांमध्ये साधारण 10 वर्षाच्या आतील मुले असतील त्यांना अर्धा चमचा 1 वेळा द्यायचा आहे आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने मधाबरोबर। 10 ते 15 वर्षाच्या मधील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अर्धा चमचा 2 वेळा देऊ शकता, जेवणानंतर अर्धा ते 1 तासाने मधाबरोबर किंवा पाण्याबरोबर दुधाबरोबर। आणि 15 वर्षाच्या पुढे 1 चमचा चूर्ण सकाळी, 1 चमचा चूर्ण रात्री, जेवणानंतर अर्धा ते 1 तासाने मध किंवा दूध पाण्याबरोबर दिले तरीही चालू शकते। आता याच्याबरोबर दुसरं एक सपोर्टिव्ह आयुर्वेदिक औषध तुम्हाला घ्यायचे आहे ते म्हणजे लोहासव। त्याचा फोटो मी दाखवला आहे। तर हे लोहासव अतिशय फायदेशीर आहे, अत्यंत गुणकारी आहे रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी। तर हे लोहासव जर तुम्ही 15 वर्षाच्या आतील लहान मुले असतील त्यांना तुम्ही 1 चमचा लोहासव द्यायचे आहे। त्यामध्ये 1 चमचा पाणी टाकून लहान मुलांना 2 वेळा द्यायचे आहे, 1 चमचा सकाळी, 1 चमचा संध्याकाळी 15 वर्षाच्या आतील मुलांसाठी। तर हे लोहासव पाण्यामध्ये मिक्स करून द्या। जेवढे लोहासव घ्याल तुम्ही 1 चमचा तेवढाच त्यात 1 चमचा पाणी टाका आणि लहान मुलांना डायरेक्टली प्यायला द्या सकाळ संध्याकाळ 2 वेळा जेवणानंतर। आणि हे पण कंटिन्युअसली 3 महिने द्यायचे आहे। 15 वर्षाच्या पुढील जे काही आहेत त्यांच्यासाठी लोहासव हे तुम्ही 3 चमचे सकाळी, 3 चमचे संध्याकाळी घ्यायचे आहे। 3 चमचे लोहासव घ्या, त्यामध्ये 3 चमचे पाणी टाका, जेवणानंतर अर्ध्या तासाने डायरेक्टली पिऊन घ्या। आणि त्यानंतर संध्याकाळी पण 3 चमचे लोहासव, त्यामध्ये 3 चमचे पाणी टाका आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने प्यायचे आहे। तर लक्षात ठेवा हा झाला दुसरा उपाय। हे पण तुम्ही कंटिन्यू लोहासव जो तुमचे वरती जे मी काही चूर्ण तुम्हाला सांगितले आहे ते चूर्ण तुम्ही 3 महिने घेणार आहात, त्याबरोबर हे लोहासव सुद्धा तुम्ही कंटिन्युअसली 3 महिने घ्यायचे आहे। एकदम ड्रॅमॅटिक रिझल्ट तुम्हाला जाणवेल। साधारणतः 8-10 दिवसामध्येच याचा रिझल्ट तुम्हाला तुमच्या शरीरावरती जाणवायला सुरुवात होईल। तसेच आता याच्याबरोबर
गोळ्या ज्या काही सांगणार आहे त्या तुम्ही लहान मुलांना देण्याची आवश्यकता नाही. फक्त 15 वर्षापुढील जे काही आहेत त्यांच्यासाठी ह्या गोळ्या तुम्ही या वरील 2 औषधांबरोबर घ्यायच्या आहे. जे काही चूर्ण आणि लोहासव तुम्ही घेणार आहात, तर जे काही 15 वर्षाच्या आतील मुले असतील त्यांच्यासाठी तुम्ही चूर्ण आणि लोहासव हे 2च औषध द्यायचे आहे, हिमोग्लोबिन रक्ताचे प्रमाण कमी झाले असेल तर. आणि 15 वर्षाच्या पुढील जे काही आहे त्यांच्यासाठी चूर्ण पण द्यायचे आहे, लोहासव पण द्यायचे आहे आणि त्याचबरोबर जी काही मी आता गोळी सांगणार आहे ती पण द्यायची आहे. तर त्या गोळीचे नाव आहे पुनर्नवादी मंडूर. हे पुनर्नवादी मंडूर ह्या गोळ्या डब्बी दाखवल्या, फोटोत दाखवल्याप्रमाणे असते. तर ही घेताना बैद्यनाथ कंपनीची घ्या. लोहासव पण शक्यतो बैद्यनाथ कंपनीचेच घ्या, कारण बैद्यनाथची आयुर्वेदिक औषधे अतिशय चांगली असतात, त्याचा रिझल्ट चांगला येतो. तर ही पुनर्नवादी मंडूर ही गोळी तुम्ही सकाळी 1 गोळी, संध्याकाळी 1 गोळी, जेवणानंतर अर्ध्या तासाने घ्यायची आहे, कंटिन्यू 3 महिने. चूर्ण घेतलं की त्यानंतर लगेच तुम्ही लोहासव घेऊ शकता 3 चमचे, त्याबरोबर 3 चमचे पाणी टाकून, आणि त्यानंतर लगेच तुम्ही पुनर्नवादी मंडूर ही गोळी 1 गोळी सकाळी, 1 गोळी संध्याकाळी जेवणानंतर घ्यायची आहे. तर हे 3च उपाय तुम्हाला करायचे आहे. जे काही ॲडल्ट आहे 15 वर्षाच्या पुढे त्यांच्यासाठी फक्त गोळी आहे, वरील 2 चूर्ण आणि लोहासव याच्याबरोबर गोळी पण घ्यायची आहे. आणि 15 वर्षाच्या आतील जे काही आहे त्यांच्यासाठी फक्त चूर्ण आणि लोहासव हे 2च घ्यायचे आहे. तर एवढं हे 3 उपाय जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केले 3 महिने, तर तुमचे रिझल्ट तुम्हाला लगेच 3 महिन्यानंतर तुम्ही तुमचे ब्लड टेस्ट करून बघा, तुमचे हिमोग्लोबिन खूप चांगल्या प्रमाणात वाढलेले असेल. हा उपाय तुम्ही 4 महिनेही करू शकता. जोपर्यंत तुमचे रक्त वाढत नाही, तुम्हाला अपेक्षित 12-13 पॉईंट, तोपर्यंत तुम्ही हे औषध घेतले तरीही चालू शकते. पण याचा रिझल्ट तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्येच तुमच्या शरीरावरती जाणवायला सुरुवात होईल. तुम्हाला आलेली सूज तुमच्या शरीरावरती कमी होईल, फिकटपणा, पांढरटपणा पण कमी होईल, चालताना दम लागत असेल तो पण कमी होईल, अशक्तपणा जाणवत असेल, थकवा जाणवत असेल, चक्कर येत असतील तर ते पण कमी होतील. जेवण, भूक पण तुमची खूप चांगल्या प्रमाणात वाढेल. आणि याचा रिझल्ट तुम्हाला 8-10 दिवसामध्येच ही लक्षणं तुमच्यामध्ये जाणवायला सुरुवात होईल. तसेच याचबरोबर मी खाण्यामध्ये तुम्हाला जे काही सांगितलं, खाण्यामध्ये पालेभाज्या जास्त प्रमाणात खा, हिरव्या पालेभाज्या, त्याच्यामध्ये आयर्न जास्त प्रमाणात असते, लोह जास्त प्रमाणात असते. शक्यतो पालकचा वापर जास्त प्रमाणात करा. तसेच त्याचबरोबर काळी खजूर खा, डाळिंब खाऊ शकता तुम्ही, मनुके खाऊ शकता, गूळ खाऊ शकता, तसेच शेंगदाणे, काजू, बदाम, किसमिस हे ड्रायफ्रूट सुद्धा खा, जेणेकरून तुमचे लोहाचे प्रमाण वाढेल. आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा वापर जास्त प्रमाणात करा. अंडी पण तुम्ही खाऊ शकता. तर हे असे खाण्यापिण्यातील थोडेसे बदल पण करा, जेणेकरून तुम्हाला फास्ट तुमचे रक्त वाढेल, रक्ताची कमतरता जाणवणार नाही. आणि जर तुम्ही रेग्युलरली आहार व्यवस्थित तुमचा राहिला तर नक्कीच तुमचे रक्ताचे प्रमाण कमी होणार नाही. शक्यतो जे काही अल्कोहोल घेत असतील, स्मोकिंग करत असतील, तंबाखू खात असतील, तर त्यांच्यामध्ये रक्ताचे प्रमाण फास्ट कमी होते. त्यामुळे जर काही तुम्ही व्यसन करत असाल तर ते पूर्णपणे बंद करा. शक्यतो आता काही महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळेस रक्तस्राव जास्त झाल्यामुळे सुद्धा रक्ताचे प्रमाण कमी होऊन जाते. काही स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळेस जास्त ब्लिडिंग होते, तर त्यांच्यामध्ये सुद्धा रक्त कमी होते. तर त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे, अतिशय फायदेशीर आहे. तसेच काहींना मूळव्याधीचा त्रास असतो, पाईल्स, तर पाईल्समध्ये सुद्धा शौचाच्या वेळेस संडासमधून रक्त जाते, त्यामुळे सुद्धा रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते. तर अशांनी सुद्धा हे उपाय केले तरीही चालू शकते. एकंदरीत सांगायचे झाले तर ज्यांना पण रक्त कमी झाले असेल, हिमोग्लोबिन कमी झाले असेल, त्यांनी सर्वांनी हे उपाय करा. लहान मुलांपासून तर ॲडल्ट पर्यंत, 60 वर्षाच्या 70 वर्षाच्या माणसांपर्यंत तुम्ही हे उपाय करू शकता. याचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही. 100% आयुर्वेदिक औषधे आहे, याचा कुठलाही दुष्परिणाम नाही, उलट्या फायदाच तुम्हाला होणार आहे. आणि तुम्ही शक्यतो कुठल्याही आजारावरती जी काही औषधे घेत असाल तर ती औषधे घेताना अशी औषधे घेत जा, असे उपाय करा का जेणेकरून त्याचा आपल्या शरीरावरती साईड इफेक्ट पण होणार नाही. कदाचित फायदा नाही झाला तरी चालेल, पण त्या औषधांचा आपल्या शरीरावर साईड इफेक्ट व्हायला नकोय, दुष्परिणाम व्हायला नकोय. अशीच औषधे, असेच उपाय तुम्ही आपल्या शरीरावरती करत जा. तर चला, तर नक्की ट्राय करा. ज्यांना पण रक्त कमी झाले असेल त्यांनी हे उपाय नक्की ट्राय करा. 3 महिन्यानंतर रिझल्ट मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रक्त चेक करून बघा, नक्कीच तुमचे रक्ताचे प्रमाण, हिमोग्लोबिन वाढलेले असेल. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बस, बाकी काही सांगत नाही. तुमचे आरोग्य निरोगी ठेवा, हसत खेळत राहा, आनंदी राहा. नक्कीच तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही. थँक्स.